Good morning, class. How is it going? How are you all? मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंटच्या या 8व्या व्हिडिओमध्ये आज आपण भेटत आहोत ते शिकण्यासाठी मॅग्नेटिक फोर्स ऑन वायर कॅरिंग ए करंट. बघा, मॅग्नेटिक फील्ड आहे आणि त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये एखादा पार्टिकल, एखादा ऑब्जेक्ट एंटर होतो आहे आणि मॅग्नेटिक फील्ड त्या ऑब्जेक्टवर, त्या पार्टिकलवर फोर्स एक्झर्ट करत नाही असं तर होणं शक्य नाही. म्हणजे ते मॅग्नेटिक फील्ड त्या पार्टिकलवर काहीतरी फोर्स एक्झर्ट करतं. ठीक आहे. मग ही गोष्ट जर मला मान्य असेल तर एका करंट कॅरी करणाऱ्या वायरवर मॅग्नेटिक फील्डने किती फोर्स एक्झर्ट केला आहे तो आपण फाइंड आउट करू शकतो. बरोबर आहे का? तर करंट कॅरी करणाऱ्या वायरमध्ये करंट कॅरी करून घेऊन जाते म्हणजेच काय, तर त्या वायरमधून इलेक्ट्रॉनचा फ्लो होत आहे. बरोबर आहे. द रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन अक्रॉस एनी क्रॉस सेक्शन ऑफ वायर इज कॉल्ड इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंटचं त्या वायरमधून मूव्ह होणं म्हणजेच काय, तर इलेक्ट्रॉनचं मोशनमध्ये असणं. आणि मग आपण असं म्हणतो आहे की मॅग्नेटिक फील्डने त्या करंट कॅरिंग कंडक्टरवर, त्या करंट कॅरी करणाऱ्या वायरवर फोर्स एक्झर्ट केला. याचाच अर्थ तो फोर्स त्या वायरमधून फ्लो होणाऱ्या इलेक्ट्रॉनवर सुद्धा एक्झर्ट केला जात असेल. बरोबर आहे का? म्हणजे आज आपल्याला करंट कॅरी करून नेणारी ती वायर की जिच्यामधून कंटिन्युअस फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन होत आहे आणि ही वायर मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केली गेली आहे. पण कशी माहिती आहे? मॅग्नेटिक फील्डला परपॅन्डिक्युलर अशी. बघा, काही सिम्बॉल असतात डायग्राम ड्रॉ करण्यासाठी वापरलेले, आपल्याला ते लक्षात ठेवावे लागतात. ज्यावेळेस असं सर्कल केलं जातं आणि क्रॉस केला जातो आणि याने दाखवलं जातं आहे मॅग्नेटिक फील्ड. तर हे मॅग्नेटिक फील्ड कसं असतं माहिती आहे? परपॅन्डिक्युलर टू द प्लेन ऑफ पेपर. इथं काय आहे तर बोर्ड आहे. ते मॅग्नेटिक फील्ड बोर्डला कसं असेल तर परपॅन्डिक्युलर असेल. पण परपॅन्डिक्युलर आहे हे लक्षात ठेवत असतानाच तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल की ते मॅग्नेटिक फील्ड कसं आहे तर इनवर्ड आहे. ठीक आहे. म्हणजे आतमधल्या बाजूला जाणार आहे. बघा, हा आहे बोर्डचा प्लेन. बरोबर आहे. मी म्हणते की आता मॅग्नेटिक फील्ड ह्या बोर्डला कसं आहे तर इनवर्ड आहे, आतमधल्या बाजूला जाणार आहे. म्हणजे बघा, हा बोर्डचा प्लेन आणि हा जो पेन आहे ना तो आतमधल्या बाजूला चालला आहे. असं डोक्यात घ्या, आतमधल्या बाजूला. म्हणून मी म्हणते ज्यावेळेस अशा प्रकारचं मॅग्नेटिक फील्ड मला रिप्रेझेंट करायचं असेल की तुम्हाला सांगायचं आहे की ते मॅग्नेटिक फील्ड बोर्डच्या प्लेनला कसं आहे तर परपॅन्डिक्युलर आहे, पण कुठं आहे? आतमध्ये जाणार आहे. बघा, माझा हा हात आहे ना, असं समजा की हा आहे बोर्डचा प्लेन आणि हे मॅग्नेटिक फील्ड असं चाललं आहे वरून. कुठं चाललं आहे माहिती? आतमधल्या बाजूला. हे बघा, हे असं आतमधल्या बाजूला जाणार आहे. म्हणजे ते या प्लेनला कसं आहे तर परपॅन्डिक्युलर आहे. दिसतंय तुम्हाला? उलटं करून दाखवावं लागतं हाताच्या आरपार, तर तुम्ही पाहू शकणार नाही. हो की नाही? आहे की नाही परपॅन्डिक्युलर? ठीक आहे. परपॅन्डिक्युलर आणि आतमधल्या बाजूला जाणार, आतमध्ये जाणार. मग आपण त्याला या सिम्बॉलने रिप्रेझेंट करतो. आता इथं तर तुम्ही बघताय डायग्राममध्ये तर असा सिम्बॉल नाही आहे. एक सर्कल केला आहे आणि आतमध्ये काय केलं तर एक डॉट केला आहे. हे सुद्धा मॅग्नेटिक फील्डच रिप्रेझेंट करण्यासाठी आपण वापरतो. हे मॅग्नेटिक फील्डसुद्धा बोर्डच्या प्लेनला किंवा पेपरच्या प्लेनला परपॅन्डिक्युलरच आहे, पण बाहेरच्या बाजूला येणार आहे. कसं आहे? आउटवर्ड आहे. ठीक आहे. हे समजून घेणं सोपं आहे. बघा, हा झाला बोर्डचा प्लेन. या प्लेनला हे मॅग्नेटिक इंडक्शन असं आहे, म्हणजे कसं आहे? बाहेर येणार आहे. आणि प्लेनला कसं आहे? परपॅन्डिक्युलर आहे. ठीक आहे. ठेवा लक्षात. मग आता हे जे मॅग्नेटिक फील्ड मी दाखवलेलं आहे की जे मॅग्नेटिक फील्डमध्ये तुम्ही तुमचा कंडक्टर परपॅन्डिक्युलरली प्लेस केलेला आहे. ठीक आहे. परपॅन्डिक्युलर मॅग्नेटिक फील्ड या स्ट्रेट वायरला परपॅन्डिक्युलर आहे. म्हणजे दिसतंय कसं तर पेपरच्या प्लेनला किंवा बोर्डच्या प्लेनला परपॅन्डिक्युलर. पण हे आतमधले डॉट तुम्हाला सांगत आहेत की हे मॅग्नेटिक फील्ड परपॅन्डिक्युलर आहे. ठीक आहे. पण ते कसं आहे तर बाहेरच्या बाजूला येणार आहे. ठीक आहे.
राहील लक्षात. तर मग मी म्हणते काय की एक वायर आहे, करंट फ्लो घेऊन जाते, करंट फ्लो करते. ती करंट फ्लो होणं म्हणजेच काय तर इलेक्ट्रॉनची मोशन होती त्या कंडक्टरमधून आणि मॅग्नेटिक फील्ड फोर्स एक्झर्ट करतं आहे त्या करंट कॅरिंग कंडक्टरवरती. म्हणजेच हे मॅग्नेटिक फील्ड त्या करंट कॅरी कंडक्टरवर फोर्स एक्झर्ट करतं आहे. म्हणजेच त्या कंडक्टरमधून किंवा वायरमधून फ्लो होणाऱ्या इलेक्ट्रॉनवर फोर्स एक्झर्ट करत आहे. ठीक आहे. बघा, मॅग्नेटिक फोर्स ऑन ए वायर कॅरिंग ए करंट. पण मग आपण सध्या पहिली केस डिस्कस करायला घेतलेली आहे की दॅट वायर मस्ट बी स्ट्रेट. पहिली केस आहे की वायर कशी आहे, स्ट्रेट वायर. आणि ही स्ट्रेट वायर मॅग्नेटिक फील्डला परपॅन्डिक्युलरली प्लेस केली गेली आहे. बघा, मॅग्नेटिक इंडक्शन बोर्ड ऑफ प्लेनला कसं आहे, बाहेरच्या बाजूला येणार आहे, बाहेरच्या बाजू. आणि तो जो करंट कॅरिंग कंडक्टर आहे, हा जो दुसरा ब्लॅक पेन आहे माझ्या हातामध्ये, तो असं समजा की ह्या मॅग्नेटिक फील्डला असा प्लेस केला आहे मी. मॅग्नेटिक फील्ड तर असं आहे वरच्या बाजूने. बघा, मॅग्नेटिक फील्ड तर हे असं आहे बाहेरच्या बाजूला येणार. आणि त्याच्यामध्ये प्लेस केला गेलेला कंडक्टर मॅग्नेटिक फील्ड बरोबर किती डिग्रीचा अँगल करतो आहे, 90 डिग्रीचा अँगल करतो आहे. दिसतंय. मग बघा की आता आपण म्हणतो आहे की करंट कॅरिंग कंडक्टर असू देच, म्हणजेच काय तर त्या वायरमधून मूव्ह होणारे इलेक्ट्रॉन असू देत, मॅग्नेटिक फील्ड त्या इलेक्ट्रॉनवर फोर्स एक्झर्ट करेल म्हणजे करेलच. ठीक आहे. मग आता हा एक्झर्ट होणारा फोर्स कोणत्या डायरेक्शनने आहे हे ठाऊक करून घेण्यासाठी आपल्याकडं आहे फ्लेमिंग्सचा लेफ्ट हँड रूल. कळतं आहे तुम्हाला, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. इथं मोशन दाखवली बघा, या डायरेक्शनने एक ॲरो आहे आणि या डायरेक्शनने एक ॲरो आहे आणि हा रिप्रेझेंट करतो आहे करंट. पण ही कसली डायरेक्शन आहे तुम्हाला मी सांगते, ही आहे कन्व्हेन्शनल फ्लो ऑफ करंटची डायरेक्शन, की जी नेहमीच आपण सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलपासून सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलकडं कन्सिडर करतो. ठीक आहे. मग हा झाला कन्व्हेन्शनल फ्लो ऑफ करंट. आणि फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल हा नेहमीच कुठं अप्लाय केला जातो तर पॉझिटिव्ह चार्जच्या मोशनला अप्लाय केला जातो. म्हणजे कन्व्हेन्शनल फ्लो ऑफ करंटला अप्लाय केला जाईल. आपण आधीही फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूलबद्दल प्रत्येकच एका व्हिडिओमध्ये बोललेलोच आहोत. ठीक आहे. तर इथं जो एक पार्टिकल कन्सिडर केला, हा जो ब्लॅक डॉट आहे ना इथं, हा तो इलेक्ट्रॉन आहे. हा कन्व्हेन्शनल फ्लो ऑफ करंट आहे, म्हणजे पॉझिटिव्ह चार्जच्या मोशनमध्ये असण्याची ही डिरेक्शन आहे. मग इलेक्ट्रॉन बरोबर त्या कन्व्हेन्शनल फ्लो ऑफ करंटच्या कसा असेल, अपोजिट डायरेक्शनने जाणारा असेल. म्हणजे इलेक्ट्रॉनची डायरेक्शन ही असेल. ठीक आहे. इलेक्ट्रॉन ज्या व्हेलॉसिटीने ड्रिफ्ट होतो कंडक्टरमधून त्याला आपण त्या इलेक्ट्रॉनची ड्रिफ्ट व्हेलॉसिटी असं म्हणतो. ठीक आहे. द मोशन ऑफ इलेक्ट्रॉन अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे त्या इलेक्ट्रॉनची काय आहे तर ड्रिफ्ट व्हेलॉसिटी आहे. बाहेरून तुम्ही सेल कनेक्ट केला आहे या कंडक्टरच्या अक्रॉस, की ज्या सेलने ह्या कंडक्टरच्या अक्रॉस इलेक्ट्रिक फील्ड सेट केलं आणि त्या इलेक्ट्रिक फील्डच्या बरोबर अपोजिट डायरेक्शनने कोण मोशनमध्ये येतो तर इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन काय, सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलपासून सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलकडे. आणि इलेक्ट्रॉनच्या मोशनची डायरेक्शन काय, सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलपासून सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलकडे. ठीक आहे. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज इकडं चालला आहे लेफ्ट हँड साईडला, याचा अर्थ इलेक्ट्रॉन मोशनमध्ये आहे आणि कुठं आहे तर राईट हँड साईडला आहे. ठीक आहे. आणि ही त्या इलेक्ट्रॉनची काय आहे, ड्रिफ्ट व्हेलॉसिटी आहे. आता आपण म्हणतो आहे की या मॅग्नेटिक फील्डने या इलेक्ट्रॉनवर काय केलं आहे तर फोर्स एक्झर्ट केला आहे आणि त्या फोर्सची डायरेक्शन आपल्याला फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूलने सहज कुठल्या डायरेक्शनने चालला आहे फोर्स हे अगदी आपल्याला सहज पाहता येते. बघा हे 3 वायरचं कॉम्बिनेशन तुम्हाला आठवते का. आपण रेड वायरने रिप्रेझेंट करत होतो मोशन ऑफ पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल. पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकलच्या मोशनची डायरेक्शन रिप्रेझेंट करत होती ही रेड वायर. ठीक आहे. ही व्हाईट वायर रिप्रेझेंट करत होती फोर्स ॲक्टिंग ऑन दॅट पार्टिकल, त्या पार्टिकलवर एक्झर्ट होणारा फोर्स. आणि ही जी वायर आहे येलो दिसते ना तुम्हाला कलरमध्ये, येलो वायरने रिप्रेझेंट केलं होतं मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे. ही पहिली लेफ्ट हँडची
फिंगर्स. पहिला आहे थंब, त्याच्यानंतर आहे फर्स्ट फिंगर आणि त्याच्यानंतर आहे मिडल फिंगर. फोर्स ॲक्टिंग ऑन करंट कॅरिंग कंडक्टर, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ पार्टिकल. पण कसा पार्टिकल? पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल. ठीक आहे, असं लक्षात ठेवू शकता का? FBI, जसं CBI असतं ना तसं FBI लक्षात ठेवा. F फर्स्ट फिंगर F, B मॅग्नेटिक फील्ड, I करंट. करंटची डायरेक्शन, कन्व्हेन्शनल करंटची डायरेक्शन. कन्व्हेन्शनल फ्लो ऑफ करंट म्हणजेच काय? पॉझिटिव्ह चार्जचा फ्लो. आणि फ्लेमिंग्ज लेफ्ट हँड रूल आहे तो पॉझिटिव्ह चार्जच्या फ्लोसाठीच काय केला जातो तर अप्लाय केला जातो. ठीक आहे, हात उलटा पुलटा करायला नको म्हणून मग आपण हे कन्सिडर केलं होतं. ठीक आहे, तुमच्या लक्षात राहील ना. रेडने काय रिप्रेझेंट करतो आहे आपण तर कन्व्हेन्शनल फ्लो ऑफ करंट, दॅट इज फ्लो ऑफ पॉझिटिव्ह चार्ज. बघा हे असं ठेवते, फार सोपं असतं. इलेक्ट्रॉन इथं आहे का नाही, या इलेक्ट्रॉनवर तुम्ही म्हणताय की मॅग्नेटिक फील्डने फोर्स एक्झर्ट केला. बरं, मग तो फोर्स कोणत्या डायरेक्शनने एक्झर्ट केला ते आपण शोधतो युजिंग फ्लेमिंग्ज लेफ्ट हँड रूल. हे बघा मी इथं ठेवलं आहे. रेड वायरने काय रिप्रेझेंट केलं? कन्व्हेन्शनल फ्लो ऑफ करंट, म्हणजे चार्जची, पॉझिटिव्ह चार्जची फ्लोची डायरेक्शन. ठीक आहे, या येलो वायरने तुम्ही म्हणता की मॅग्नेटिक इंडक्शन कसं आहे तर पेपरच्या प्लेनला किंवा बोर्डच्या प्लेनला परपॅन्डिक्युलर आहे. आणि ते कसं आहे तर बाहेरच्या बाजूला आहे. मग हे आलं मॅग्नेटिक फील्ड बाहेरच्या बाजूला. येलो वायरने रिप्रेझेंट केलं मॅग्नेटिक फील्ड. मग आता उरलं काय तर फोर्स. बघा उरलं काय तर फोर्स. फोर्सची डायरेक्शन कोण दाखवते तिथं? ही थर्ड वायर दाखवते. मग इथं ठेवलं. कसा दिसतोय फोर्स तुम्हाला? बघा कन्व्हेन्शनल फ्लो ऑफ करंट इथं टुवर्ड्स लेफ्ट हँड साईड. मॅग्नेटिक इंडक्शन कसं आहे? परपॅन्डिक्युलर टू द प्लेन ऑफ पेपर अँड आउटवर्ड डायरेक्शन. आणि मग फोर्स कसा झाला तर अपवर्ड डायरेक्शनने. ठीक आहे, बघा किती सोपं होतं. म्हणजे मी जे इथं लिहिलं आहे की नाही मॅग्नेटिक फोर्स अपवर्ड डायरेक्शनने, त्याचं कारण काय आहे तर माझ्याकडं आहे फ्लेमिंग्ज लेफ्ट हँड रूल. आणि अकॉर्डिंग टू फ्लेमिंग्ज लेफ्ट हँड रूल मी असं म्हणते की त्या इलेक्ट्रॉनवर या मॅग्नेटिक फील्डने एक्झर्ट केलेला फोर्स कसा आहे? इन अपवर्ड डायरेक्शन. ठीक आहे, बरं आता आपण वायरमधून फ्लो होणाऱ्या चार्जसाठीचं इक्वेशन लिहूयात. बघा I इज इक्वल टू Q/T. I इज इक्वल टू Q/T. हेच इक्वेशन मी कसं लिहिलं? क्यूसाठी मॉडिफाय केलं. Q इज इक्वल टू I इंटू T. हो की नाही? करंटच्याच फॉर्म्युल्यामधून मला चार्जसाठीचं इक्वेशन मिळणार आहे ना. बरं, या चार्जचा फ्लो कंडक्टरच्या इथून एवढ्या भागातच कन्सिडर करायचा. एवढी कंडक्टरची लेंथ. का बरं? तर हा इन्फायनाइटली लॉंग कंडक्टर असेल ना, खूप मोठी वायर असेल ती. आपण वायरचा एक तुकडाच कन्सिडर करूया इथून इथंपर्यंत की जो L इतक्या लेंथचा आहे. आणि त्या लेंथमधून फ्लो होणारा चार्ज आपण काय करतोय तर विचारात घेतो. ठीक आहे, मग Q इज इक्वल टू I इंटू T. का? तो फॉर्म्युला आपल्याकडं करंटसाठीचा आहे. I इज इक्वल टू Q/T. Q इज इक्वल टू I, व्हेलॉसिटी, टाईम आणि लेंथ. इथं जी लेंथ आहे त्या लेंथमधून इलेक्ट्रॉनचं एका चार्ज पार्टिकलचं काय होतं आहे? डिस्प्लेसमेंट होती आहे. बरोबर आहे ना. ती डिस्प्लेसमेंट इथून इथंपर्यंत आहे. म्हणजे इथून इथंपर्यंत होणारी डिस्प्लेसमेंट म्हणजे त्या कंडक्टरची काय आहे तर लेंथ आहे. ठीक आहे, मग बघा तुम्हाला हा फॉर्म्युला तर माहीत असेल ना. व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. Therefore, time equal to displacement upon velocity. हो की नाही? मग इथं टाईमसाठीचं जे इक्वेशन होतं ना त्याला मी लिहिलं डिस्प्लेसमेंट अपॉन व्हेलॉसिटीसारखं. इलेक्ट्रॉन कुठून कुठं डिस्प्लेस होतो आहे? कंडक्टरच्या ह्या एवढ्या पार्टमध्ये तो डिस्प्लेस होतो आहे की जी त्या कंडक्टरची काय आहे? लेंथ आहे. म्हणून मी डिस्प्लेसमेंटला काय करते आहे? कन्व्हर्ट करते आहे कशामध्ये तर लेंथ ऑफ कंडक्टरमध्ये डिवाइड बाय व्हेलॉसिटी ठेवायची होती. आणि व्हेलॉसिटी म्हणजे काय आहे तर ड्रिफ्ट व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन. का तर तेवढ्या लेंथमध्ये कंडक्टरमधून फ्लो होणारा जो चार्ज पार्टिकल आहे तो आहे इलेक्ट्रॉन.
हो की नाही. आणि इलेक्ट्रॉन ज्या व्हेलॉसिटीने इलेक्ट्रिक फील्डमध्ये मूव्ह होत असतो त्या व्हेलॉसिटीला आपण म्हणतो ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. देअरफॉर क्यू इक्वल्स टू आय इंटू एल अपॉन व्ही डी. ठीक आहे. ह्या टीला तुम्ही कशाने रिप्लेस केलं तर एल अपॉन व्ही डीने, आणि आय काय ठेवला तर ॲज इट इज. असा तो फॉर्म्युला इथं आपण ऑब्टेन केलेला आहे. ठीक आहे. इथंपर्यंत आलं लक्षात तुमच्या. तुम्ही बघाल की डायग्राम फार अवघड अशा दिसतात आपल्याला, पण ॲक्च्युली त्याच्यामध्ये काहीही अवघड असं नसतं. बघा, एक करंट कॅरी करणारा कंडक्टर आहे, इलेक्ट्रॉन त्या कंडक्टरमधून मूव्ह होतो आहे आपल्याला माहीत आहे. करंटचं फ्लो होणं म्हणजेच काय तर इलेक्ट्रॉनचं कंडक्टरच्या एका एंडपासून दुसऱ्या एंडकडं मूव्ह होणं. मॅग्नेटिक फील्ड त्या कंडक्टरला कसं आहे, परपॅन्डिक्युलर आहे, बाहेरच्या बाजूला आहे, आणि ह्या इलेक्ट्रॉनवर मॅग्नेटिक फील्डने फोर्स एक्झर्ट केला आहे. तो फोर्स फ्लेमिंग्ज लेफ्ट हँड रूलने मला कळलं की वरच्या दिशेने एक्झर्ट होणारा फोर्स आहे की जो इलेक्ट्रॉनला वर घेऊन जातो आहे. ठीक आहे. मग आता डायरेक्शनबद्दल तर बोलणं झालं. आता काय फाइंड आउट करायची राहिली तर मॅग्निट्यूड करूयात आपण. मॅग्निट्यूडसुद्धा फाइंड आउट. तुम्हाला हा फॉर्म्युला अगदी सुरुवातीपासून 11वीपासूनच माहीत आहे. या चॅप्टरची सुरुवात होत असतानासुद्धा मी तो फॉर्म्युला तुम्हाला शिकवलेला आहे, आणि आत्ता तोच फॉर्म्युला आपण पुन्हा एकदा बघतो आहे या स्ट्रेट वायरवरती एक्झर्ट होणाऱ्या मॅग्नेटिक फोर्ससाठी. वायरच्या कॅपिटल एल एवढ्याच पोर्शनवर एक्झर्ट होणारा फोर्स आपण कॅल्क्युलेट करतो आहे बरं का, हे लक्षात ठेवायचं. अखंड वायरसाठी जेवढी त्या वायरची लांबी आहे त्या अखंड वायरवर ॲक्ट होणारा फोर्स आपण फाइंड आउट करत नाही. वायरचा कॅपिटल एल एवढी लेंथ असलेला पोर्शनच फक्त आपण मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलेला आहे, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मग आता स्ट्रेट करंट कॅरिंग वायरवर मॅग्नेटिक फील्डने एक्झर्ट केलेला फोर्सला आपण मॅग्नेटिक फोर्स असं म्हणतो की जो मी FM बारने रिप्रेझेंट केला. लिहित असताना कसं लिहितो आहे, क्यू इन ब्रॅकेट व्ही बार क्रॉस बी बार असं लिहायचं. इथं कंडिशन आहे एक चार्ज पार्टिकल, जो निगेटिव्हली चार्ज पार्टिकल आहे की जो इलेक्ट्रॉन आहे. इलेक्ट्रॉनच्या व्हेलॉसिटीला ड्रिफ्ट व्हेलॉसिटी म्हणतो, म्हणून फक्त इथं व्ही डी लिहिलेलं आहे. ठीक आहे. हा फॉर्म्युला आपण पहिल्या दुसऱ्या लेक्चरमध्ये सुद्धा काय केलेला आहे तर डिस्कस केलेला आहे. व्ही बार आधी का लिहायचा, बी बार नंतर का लिहायचा क्रॉस प्रॉडक्टमध्ये, हेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. मग हा तो फोर्स आहे की जो त्या एल एवढ्या लेंथ असलेल्या वायरवरती काय केला जातो तर एक्झर्ट केला जातो. ठीक आहे. मग बघा, क्यूसाठीचा फॉर्म्युला तर आत्ताच आपण ऑब्टेन केला. क्यू इक्वल टू आय इंटू कॅपिटल एल डिवाइड बाय व्ही डी. ह्या क्यूची व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केली. यांची मॅग्नेट्यूड मी लिहिली, तर वेक्टर फॉर्ममध्ये लिहिलं होतं ना, इथं मॅग्नेट्यूडमध्ये लिहिते बघा. बी इंटू व्ही डी. व्ही डी इंटू बी लिहिलं असतं तरीसुद्धा काही फरक पडला नसता. 2 मल्टिप्लाइड बाय 3 केलं काय आणि 3 मल्टिप्लाइड बाय 2 केलं काय, काही फरक पडणार नाही. मग क्रॉस प्रोडक्ट लिहितो आहे म्हणून मॅग्नेट्यूडमध्ये काय आला आहे तर साईन थिटा आला आहे. बी इंटू व्ही डी साईन थिटा. आणि हा आहे एन कॅप युनिट व्हेक्टर की जो हा फोर्स कोणत्या डायरेक्शनने आहे हे आपल्याला सांगतो आहे. ठीक आहे. ड्रिफ्ट व्हेलॉसिटी कॅन्सल आउट होऊन जाते आणि ILB हा कॉम्पोनंट शिल्लक राहतो. बघा, मी तर लिहित असताना बी आधी लिहिला, आय नंतर लिहिला, एल लिहिला. आपल्याला ह्यांची मल्टिप्लिकेशनच करायची ना, म्हणून मी सुरुवातीला काय लिहिलं आणि नंतर काय लिहिलं हे मॅटर करत नाही. करायचं तर गुणाकारच आहे मला सगळ्यांचा. हा इथं साईन थिटा का, तर तो लेंथ ऑफ कंडक्टर आणि मॅग्नेटिक फील्ड यांच्यामधला अँगल किती आहे. आपण म्हणतो आहे की त्या स्ट्रेट कंडक्टरला आपण असा प्लेस केला आहे मॅग्नेटिक फील्डमध्ये की ते मॅग्नेटिक फील्ड त्या स्ट्रेट कंडक्टरबरोबर 90 डिग्रीचा अँगल करतं आहे. ठीक आहे. म्हणून बीमध्ये आणि एलमध्ये असलेला अँगल जो आहे तो मी इथे लिहिला साईन 90, आणि हा एन कॅप युनिट व्हेक्टर की जो ह्या मॅग्नेटिक फोर्सची डायरेक्शन सांगण्याचं काम करेल. इथं BIL आपलं इलेक्ट्रिसिटीचं बिल असतं ना, BILL असं लक्षात राहतं आपल्याला. मग तसं हा आधी LIB किंवा मग ILB असा फॉर्म्युला लक्षात राहत नाही, म्हणून तो फॉर्म्युला लक्षात ठेवणं सोपं व्हावं म्हणून मी इथं असं लिहिलं आहे BIL बिल असं लक्षात राहील आपल्या. ठीक आहे. बिल साईन थिटा की जो इथं काय आहे तर 90 डिग्री आहे इंटू एन कॅप. बघा, एन कॅप हा काय आहे युनिट व्हेक्टर आहे, तो परपॅन्डिक्युलरसुद्धा आहे. हे बघा, काय तुम्ही म्हणाल की हे काय लिहून ठेवलं, परपॅन्डिक्युलर असं लिहिलं जातं शॉर्ट फॉर्ममध्ये. एन कॅप हा युनिट व्हेक्टर आहे आणि तो परपॅन्डिक्युलर आहे. कुणाला, दोघांना पण, बी बारला सुद्धा आणि व्ही डीला सुद्धा. ठीक आहे. आणि
कोणाच्या डायरेक्शनने असतो तो तुम्हाला माहिती आहे, तो ओरिजिनल व्हेक्टरच्या डायरेक्शनने जातो. ओरिजिनल व्हेक्टर कोण आहे तर हा मॅग्नेटिक फोर्स आहे आणि ह्या फोर्सच्या डायरेक्शनने तुमचा कोण ॲडव्हान्स होणार आहे तर हा युनिट व्हेक्टर ॲडव्हान्स होणार आहे. ठीक आहे, म्हणून मॅग्नेटिक फोर्ससाठीचा फॉर्म्युला मी असा लिहील, Fm बार इज इक्वल टू BIL इंटू एन कॅप. ठीक आहे, राहील लक्षात फॉर्म्युला? सोपं आहे, अवघड वाटलं नाही ना? बघा, एल इतक्या लेंथ असलेल्या स्ट्रेट वायरवर मॅग्नेटिक फील्डने एक्झर्ट केलेला फोर्स होता B इंटू I इंटू L इंटू एन कॅप. ठीक आहे, जर आता असं असेल तर की मॅग्नेटिक फील्डबरोबर तो स्ट्रेट कंडक्टर 90 डिग्रीचा अँगल करत नसेल, त्यावेळेस काय करायचं? ज्यावेळेस मॅग्नेटिक फील्ड आणि कंडक्टरचा तो L लेंथ असलेला पोर्शन जर एकमेकांना परपॅन्डिक्युलर नसतील तर आपण म्हणतोय की मग त्या स्ट्रेट कंडक्टरवर एक्झर्ट होणारा फोर्स कसा कॅलिब्रेट केला जाईल तर असा लिहिला जाईल, Fm बार इज इक्वल टू I इंटू L बार क्रॉस B बार. आता तो जो लेंथ इलेमेंट आहे आपण त्याच्यासोबत कशासारखं ट्रीट करणार आहोत तर एका व्हेक्टरसारखं ट्रीट करणार आहोत आणि म्हणून मॅग्नेटिक फोर्स फाइंड आउट करत असताना मी इथं लिहिल L बार क्रॉस B बार. ठीक आहे, इतर वेळेस तर लेंथ काय असते, स्केलर क्वांटिटी असते, पण इथं ज्यावेळेस मॅग्नेटिक फील्ड त्या कंडक्टरला परपॅन्डिक्युलर नाही त्यावेळेस त्या कंडक्टरचा जो लेंथ इलेमेंट आहे त्याला आपण एका व्हेक्टरसारखं कन्सिडर करतो आहे. ठीक आहे, बघा मी इथे लिहिलं आहे सुद्धा, वेअर L बार इज द लेंथ व्हेक्टर डायरेक्टेड अलॉंग द पोर्शन ऑफ वायर ऑफ लेंथ L. जी कंडक्टरची लेंथ आहे L, कंडक्टर हा तो कंडक्टर आहे, ही ती कंडक्टरची लेंथ आहे L, तर या पोर्शनलाच तो जो लेंथ इलेमेंट आहे तो काय केलेला आहे तर दाखवलेला आहे किंवा कन्सिडर केलेला आहे. ठीक आहे, तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. अपेक्षा करते की आज जेवढं मी काही तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केला ते तुम्हाला समजलं असेल. लवकरच भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय.